सो फ्रेंड्स, आत्ताच आपण मायनर आणि कोफॅक्टर कसे फाइंड आउट करायचे ते बघितलेलं आहे. आता आपण त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघूया. सो एक्झाम्पल फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. फर्स्ट डिटर्मिनंट 2/2 चा आहे आणि त्याच्यामधले एलिमेंट्स आहेत 2 - 4 7 - 15 अँड सेकंड इज 3/3 चा डिटर्मिनंट आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट रो मध्ये एलिमेंट्स आहेत 3 - 4 5, सेकंड रो 1 1 - 2, थर्ड रो 2 3 1. या दोन्हीचे आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते ते बघायचं आहे. ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू असे या पद्धतीने असेल तर. काय बघा, डिटर्मिनंट 3/3 चा आहे ज्याच्यामध्ये एंट्रीज आहेत x - 1 2, 2x 1 - 3, 3 - 4 5 इज इक्वल टू, डिटर्मिनंट इज इक्वल टू 29. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 29 असेल तर x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करून दाखवायची आहे. ओके, इथं जे काही क्वेश्चन्स लिहिलेले आहेत त्याच्या बाजूला त्याचे आन्सर्स लिहिलेले आहेत. सो आपण बघूया ते आन्सर्स करेक्ट येतात का नाही ते. ओके, सो चला मग फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. सो सोल्युशन मध्ये एक्झाम्पल 1 चं सोल्युशन लिहितोय आता आपण इथे. सोल्युशन, सो डिटर्मिनंटला मी डी म्हणतो. लेट डी इज इक्वल टू डिटर्मिनंट काय आहे बघा, एंट्रीज 2 - 4 7 - 15. काय असतं सांगा डिटर्मिनंटची व्हॅल्यू. द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, डायगोनलला जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचा प्रोडक्ट करायचा मायनस जे रिव्हर्स डायगोनलला एलिमेंट्स आहेत त्यांचा प्रोडक्ट करायचा आहे. ओके, म्हणजे काय येणार आहे बघा इथे, डी इज इक्वल टू 2 × -15 -7 × -4 म्हणजे काय मिळते बघा इथं, -30 -7 × -4 दॅट इज -28 -1 × -28 दॅट इज +28. म्हणजे आन्सर काय मिळते बघा. सो डी इज इक्वल टू -2. ओके, म्हणजे डी ची व्हॅल्यू इथं काय मिळते आपल्याला, -2. तेच आन्सर आहे का चेक करा. डी इज इक्वल टू -2 आहे, अगदी बरोबर आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम, सेकंड प्रॉब्लेम. एक्झाम्पल 1 हे सोल्युशन फर्स्टचं आहे, हे सेकंडचं. लेट डी इज इक्वल टू, मी त्याला डी इज इक्वल टू डिटर्मिनंट लिहितो. काय काय एंट्रीज आहेत 3 - 4 5, नेक्स्ट 1 1 - 2, 2 3 1, अशा टोटल 9 एंट्रीज आपल्याकडे आहेत. ओके, म्हणजे इथं आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 काय मिळणार आहे बघा इथं, 3 एलिमेंट. मी या पद्धतीने जातो फर्स्ट रो कडून असं, म्हणजे काय मिळते बघा इथं 3 × डिटर्मिनंट. 3 × डिटर्मिनंट कोणाचा डिटर्मिनंट 3, ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम नाहीसा करून डिलीट करून उरलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट. म्हणजेच काय मिळणार आहे बघा 1 - 2 3 1. इथं मायनस येणार आहे, पुढचा नंबर कोणता आहे -4. इथं मायनस काय येतं कारण ही पोझिशन आहे A12. A12 पोझिशन म्हणजे काय, त्याच्या सबस्क्रिप्टला जे काही नंबर्स आहेत 1 2 त्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 3 येतं. 3 हा ऑड नंबर आहे आणि ऑड नंबर असल्यामुळे आपण तिथं साइन काय देतो त्याचं मायनस. मी तुम्हाला हे नोट मध्ये रिमार्क मध्ये सांगितलेलं होतं. ओके, इंटू डिटर्मिनंट -4 ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम नाहीसा करून आपल्याला काय काय मिळते बघा इथं 1 - 2, इथं 2 1. ओके, +5 इंटू डिटर्मिनंट. 5 ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये तो कॉलम नाहीसा करून उरलेल्याचा डिटर्मिनंट लिहायचा आपल्याला. म्हणजे काय मिळणार आहे बघा 1 1 2 3. ओके, सो कॅल्क्युलेशन्स डी इज इक्वल टू 3 × 2/2 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, मेन डायगोनलचे एलिमेंट्स अगोदर आणि रिव्हर्स डायगोनलचे एलिमेंट्स त्यातून आपण प्रोडक्ट करून सबट्रॅक्ट करतो. ओके, सो इथं काय मिळते बघा 1 × 1 -
-2 इंटू 3 याचं प्रोडक्ट, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू हे मायनस इंटू मायनस +4 मिळते आणि आत बघा इथं 1 इंटू 1 मायनस -2 इंटू +2 आणि शेवटचा एलिमेंट जो काय आहे तो +5 इंटू 1 इंटू 3 मायनस 1 इंटू 2. ओके, सो व्हॅल्यू काय काय मिळते बघा. d इज इक्वल टू 3 इंटू 1 इंटू 1 1, हे मायनस आहे, इथे मायनस आहे आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट -6 येणार आहे. -6 इंटू मायनस दॅट इज +6. ओके, का बरं केलं तसं? कारण हा मायनस फॉर्म्युल्यातला मायनस आहे आणि इथं कॅल्क्युलेशन मध्ये जे काय नंबर्स आहेत त्याच्यातला मायनस आलेला आहे. +4 इंटू 1, हे मायनस आणि इथं नंबर मध्ये पुन्हा मायनस आहे दॅट इज -2 इंटू 2 दॅट इज -4 इंटू -1 दॅट इज +4. +5 इंटू 1 इंटू 3 दॅट इज 3 आणि -2 इंटू 1 दॅट इज 2. काय मिळते बघा कॅल्क्युलेशन. सो d इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 7 +4 इंटू ब्रॅकेट 5 +5 इंटू ब्रॅकेट 1. ओके, नेक्स्ट d इज इक्वल टू 3 इंटू 7 दॅट इज 21 +4 इंटू 5 दॅट इज 20 +5 इंटू 1 दॅट इज 5. सो d ची व्हॅल्यू काय मिळते बघा आपल्याला इथं. Therefore d is equal to 21 plus 20 that is 41 plus 5 that is 46. Okay, so value of the d that is determinant is equal to 46. आपल्याला आन्सर दिलेलं होतं, आपण करेक्ट केलं ते. d is equal to 46 आपण चेक केलं तेवढंच आन्सर येते काय. सो नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x if डिटर्मिनंट इज इक्वल टू 29. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू 29 दिलेली आहे. सो आन्सर मध्ये एक्झाम्पल 2 आन्सर काय आहे बघा. डिटर्मिनंट आपल्याला काय दिलेला आहे बघा. x -1 2 फर्स्ट रो चे एलिमेंट्स, देन सेकंड रो 2x 1 and here -3 -4 5 is equal to 29 दिलेला आहे आपल्याला. सो दिस इम्प्लाइज दॅट काय आहे बघा इथं आपण एक्सपान्शन करायचं. 3/3 डिटर्मिनंटचं एक्सपान्शन काय असतं आपल्याला माहिती आहे. काय मिळणार आहे बघा ते x इंटू तो ज्या रो मध्ये तो रो आणि तो कॉलम नाहीसा केल्यानंतर काय मिळतं बघा 1 -3 -4 5 चा डिटर्मिनंट. ओके, -1 इंटू 2x -3 3 5 +2 इंटू ज्या रो मध्ये तो रो आणि ज्या कॉलम मध्ये तो कॉलम नाहीसा केल्यानंतर 2x 1 3 -4 is equal to 29. So x in bracket 5 into 1 that is 5 -4 -3 इथं आपण प्रोडक्ट व्यवस्थित करूया. सो 1 into 5 हा मायनस फॉर्म्युलाचा आहे. सो मी इथं फॉर्म्युलाचा मायनस इंटू -3 इंटू -4 हे मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे म्हणजे इथं +1 इंटू ब्रॅकेट काय मिळते बघा 2x इंटू 5 -3 इंटू +3 +2 इंटू 2x इंटू -4 -1 इंटू 3 इज इक्वल टू 29. म्हणजे आपल्याला इथं काय मिळतं बघा x इन ब्रॅकेट 5 हे मायनस ॲज इट इज
-3 into -4 that is +12, +12 into -1 that is -12, +1 into 10x, -9 into -1 that is +9, मायनस इंटू मायनस प्लस होते बघा इथं, +2 इंटू ब्रॅकेट -8x -3 इज इक्वल टू 29. म्हणजेच काय मिळते बघा आपल्याला इथं 5 - 12 दॅट इज -7x, -7 इंटू x प्लस 10x प्लस 9, 1 मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस इथं मायनस मिळणार आहे, +2 न आत मल्टिप्लाय केल्यानंतर -16x -6 इज इक्वल टू 29. म्हणजेच काय मिळते बघा आपल्याला इथं -7x प्लस 10x -16x दॅट इज -16 plus -16 minus 7x that is 23x, -23x plus 10x that is -13x. Okay, plus 9 minus 6 that is +3 plus 3 is equal to 29. So that is, this implies that 3 minus 29 that is 29 minus 3 that is 26. So -13x is equal to 26. This implies that x is equal to value काय मिळते बघा -2. x is equal to 26 upon -13 that is -2. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते बघा इथं -2. ओके, सो x is equal to, therefore x is equal to -2 आपल्याला ची व्हॅल्यू मिळते. समजलं का बघा, पहिल्यांदा आपल्याला 2/2 चा एक डिटर्मिनंट दिला होता, 3/3 चा डिटर्मिनंट दिला होता, त्याचे व्हॅल्यूज फाइंड करायला सांगितलेलं होतं. आणि नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला दिली होती, त्याच्यामध्ये आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला होता, त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू 29 दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये x अननोन होता, त्या अननोनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितलेली होती. आपण ती x ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे, -2 मिळालेली आहे. ओके, समजलं इथपर्यंतचा पार्ट. सो इथपर्यंतचा पार्ट आहे तो पुन्हा एकदा रिकॉल करा, आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करूया. थँक्यू. सो फ्रेंड्स, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड एक्झाम्पल 3, फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ द डिटर्मिनंट. 3/3 डिटर्मिनंट आहे, 2 - 1 3, 1 2 - 1 5 7 2 असे एलिमेंट्स असलेला आपल्याला एक 3x3 चा डिटर्मिनंट दिलाय, ज्याचा आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर शोधायचा आहे. ओके, मायनर आणि कोफॅक्टर शोधण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, तर त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इथं प्रत्येक एलिमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर शोधायचे आहेत. सो सुरुवातीला आपण मायनर्स फाइंड आउट करूया, मग त्याचा यूज करून आपण कोफॅक्टर्स फाइंड आउट करूया. ओके, सो सोल्युशन मध्ये बघा, डिटर्मिनंटला मी डी नाव देतो. लेट d is equal to determinant 2 - 1 3, 1 2 - 1 5 7 2. टोटल 9 एलिमेंट्स असलेला म्हणजे 3x3 चा आपल्याला इथं डिटर्मिनंट दिला. याचा अर्थ आपल्याला मायनर्स किती मिळणार आहेत? 9 आणि कोफॅक्टर्स 9. ओके, सो मायनर ऑफ फर्स्ट एलिमेंट दॅट इज A11, त्याला आपण M11 म्हटलेलं होतं, बरोबर आहे काय? मायनर ऑफ Aij इज इक्वल टू Mij. सो मायनर ऑफ A11 इज इक्वल टू A11 एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच तो एक डिटर्मिनंट येणार आहे फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट. 2 नंबर्स ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये तो कॉलम सोडून उरलेलाचा डिटर्मिनंट लिहायचा. म्हणजेच काय येणार आहे बघा इथं 2 - 1 7 2. काय मिळते बघा इथं
So this equals to 2 into 2, that is 2 into 2 minus 7 into minus 1, that is 4 minus 7, that is plus 7 is equal to 11. ओके, इथं याचा प्रोडक्ट -7 येतो, पण -7 इंटू बाहेर इथं -1 आहे म्हणजे इथं +7 येणार आहे आणि इथं +4 म्हणजे 11 आलं बघा फर्स्ट. नेक्स्ट, मायनर ऑफ A12 इज इक्वल टू M12 इज इक्वल टू डिटर्मिनंट काय आहे बघा M12 चं फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून उरलेल्याचा डिटर्मिनंट दॅट इज 1 - 1 5 2. सो दिस इज इक्वल्स टू 1 into 2 ब्रॅकेट लिहायचे. एक्झाम्पल मध्ये मायनस प्लस मुळे तुमचं आन्सर चेंज होऊ शकतं आणि इथं तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचा सेपरेट मायनर काढायचा आहे, पण कोफॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी मायनरची गरज लागणार आहे. सो इथं कॅल्क्युलेशन्स तेवढे आपण व्यवस्थित करायचे. प्लस मायनसचा गोंधळ नको म्हणून आपण प्रत्येक कॅल्क्युलेशनसाठी इथं ब्रॅकेट दिलेले आहेत. सो 1 into 2 मायनस 5 into -1 इज इक्वल टू काय मिळते बघा 2. हे -5 बट इथं -1 आहे, सो +5 मिळणार आहे म्हणजेच इथं काय मिळते बघा 7. नेक्स्ट, मायनर ऑफ A13. त्याच पद्धतीने आपल्याला मायनर ऑफ A13 फाइंड आउट करायचे. सो मायनर ऑफ A13 इज इक्वल टू M13 इज इक्वल टू डिटर्मिनंट. पुन्हा M13 एलिमेंट बघा A13 ज्या रो मध्ये आहे तो रो आणि तो कॉलम नाहीसा करून आपल्याला उरलेल्याचा डिटर्मिनंट दॅट इज हा रो आणि हा कॉलम सोडून 1 2 5 7 1 2 5 7 असा डिटर्मिनंट मिळतो. दिस इक्वल्स टू 1 into 7 minus 2 into 5 that is 7 minus 10 is equal to -3. ओके, मायनर ऑफ A13. त्याच पद्धतीने आपल्याला मायनर ऑफ A21 फाइंड आउट करतो, ज्याला आपण नोटेशन M21 दिलेला आहे. तो डिटर्मिनंट असणार आहे 2/2 चा. काय असतं बघा डिटर्मिनंट A21 चा डिटर्मिनंट आपल्याला M21 चा म्हणजे इथं एलिमेंट आहे तो हा रो आणि तो कॉलम सोडून उरलेल्याचा डिटर्मिनंट दॅट इज -1 3 7 2 -1 3 -1 3 7 2 असा डिटर्मिनंट मिळतो बघा. -1 3 and 7 2. This is equal to 2 into -1 minus 3 into 7 that is -2 minus 21 that is -23. ओके, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मायनर ऑफ A22 is equal to M22 is equal to अगेन डिटर्मिनंट सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट सोडून उरलेल्याचा डिटर्मिनंट. सो सेकंड रो सेकंड कॉलम सोडून 2 3 5 2 2 3 5 2 is equal to बघा कॅल्क्युलेशन 2 into 2 minus 3 into 5 is equal to 4 minus 15 that is -11. मायनर ऑफ A22 काय आलं इथं -11. त्याच पद्धतीने आपल्याला मायनर ऑफ A23 फाइंड आउट करायचं आहे जे M23 आहे. ओके, सो तो पण एक डिटर्मिनंट येणार आहे. काय डिटर्मिनंट येतं बघा A23 ज्या पोझिशनला आहे म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम तो रो आणि तो कॉलम इलिमिनेट करून उरलेल्याचा डिटर्मिनंट सेकंड रो थर्ड कॉलम इलिमिनेट केला तर 2 - 1 5 7 असं मिळतंय. 2 - 1 5 7 म्हणजेच काय मिळणार आहे बघा 2 into 7 मायनस फॉर्म्युला मधला मायनस आहे आणि इथं 5 into -1 दॅट इज 14 minus 5 अगेन -1 म्हणजे +5 येणार आहे इथं इज इक्वल टू 19. बघा -5 into -1 दॅट इज -5 into -1 +5 आणि इथं 14 आहे. 14 + 5 दॅट इज 19. नेक्स्ट, मायनर ऑफ A31 इज इक्वल टू M31 इज इक्वल टू अगेन डिटर्मिनंट
M31 चा डिटर्मिनंट. म्हणजेच काय मिळते बघा, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम इलिमिनेट करून आपल्याला -1 3 2 -1 -1 3 2 -1 हा डिटर्मिनंट मिळते. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय मिळते बघा, -1 × -1 -3 × 2 इज इक्वल टू -1 × -1 +1 -3 × 2 6 इज इक्वल्स टू -5. हा झाला मायनर ऑफ A31. त्याच पद्धतीनं आपल्याला मायनर ऑफ A32 कॅल्क्युलेट करता येईल. बघा, मायनर ऑफ A32 दॅट इज M32, म्हणजे पुन्हा एकदा डिटर्मिनंट येणार आहे M32. थर्ड रो सेकंड कॉलमचा इलिमेंट जिथं आहे तो रो आणि तो कॉलम नाहीसा करून आपल्याला थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे 2 3 1 -1 2 3 1 -1 इज इक्वल टू, अगेन कॅल्क्युलेशन काय मिळते बघा, कॅल्क्युलेशन 2 × -1 -3 × +1 इज इक्वल टू -2 -3 इज इक्वल टू -5. आणि अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला शेवटचा इलेमेंट आहे 8 मायनर फाइंड आउट केलेले आहेत. सो मायनर ऑफ A33 इज इक्वल टू M33 इज इक्वल टू डिटर्मिनंट थर्ड रो थर्ड कॉलम इलिमिनेट केल्यानंतर 2 - 1 1 2 2 - 1 1 2 असे एलिमेंट्स मिळतात. 2/2 च्या डिटर्मिनंट मध्ये याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2 × 2 -1 × -1 दॅट इज काय मिळतं बघा कॅल्क्युलेशन हे 4 इथं 1 × -1 दॅट इज -1 × -1 सो +1 इज इक्वल टू 5. आपल्याला मायनर 9 एलिमेंटचे फाइंड आउट करायला सांगितले होते. आपण 9 एलिमेंटचे मायनर कॅल्क्युलेट केलेले आहेत, ते आलेले आहेत या पद्धतीनं. ओके, आता आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. आता कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे Cij इज इक्वल टू -1 + j × Mij. त्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण प्रत्येक एलिमेंटचा इथं कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतो. सो कोफॅक्टर काय येते बघा, इथं फॉर्म्युला मी इथंच लिहितो, कोफॅक्टर ऑफ Aij इज इक्वल टू Cij इज इक्वल टू -1 i + j × Mij. हा त्याचा फॉर्म्युला आहे कोफॅक्टर फाइंड आउट करण्याचा. कोफॅक्टर फॉर्म्युल्यामध्ये आपण प्रत्येक एलिमेंटच्या प्रत्येक मायनरच्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला इथं कोफॅक्टर मिळते. सो C11 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A11 म्हणजेच C11 इज इक्वल टू काय येणार आहे -1 + 1 × M11 दॅट इज -1 दॅट इज +1 × M11. M11 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती व्हॅल्यू आलेली आहे इथं 1 × 1 × M11 ची व्हॅल्यू काय आहे 11. सो काय मिळते बघा इथं 11. C12 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. -1 i ते एंट्री 1 आहे, j ते एंट्री आहे 2. सो इथं काय मिळते बघा 1 + 2 × M12 म्हणजेच काय मिळणार -1/3. -1/3 म्हणजे -1 चा ऑड पॉवर आहे. -1 चा जर ऑड पॉवर असेल तर मायनसच राहणार आहे. याचा अर्थ इथं -1 × M12. M12 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ते M12 ची व्हॅल्यू आलेली आहे 7. सो दिस इज इक्वल टू -7. अगदी त्याच पद्धतीनं C13 ची व्हॅल्यू -1 i ते एंट्री 1 आहे, जे ते एंट्री 3 आहे. सो 1 + 3 × M13 म्हणजेच काय मिळते बघा इथं -1/4 दॅट इज 1 × M13. M13 ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ते आलेले आहे -3. सो दिस इज इक्वल टू -3. नेक्स्ट व्हॅल्यू C21 इज इक्वल टू -1/2 + 1 दॅट इज i ते एंट्री 2 आहे, जे ते एंट्री 1 आहे. सो 2 + 1 3 -1/2 + 1 दॅट इज -1/3 × M21. म्हणजे इथं -1 चा ऑड पॉवर असल्यामुळं साइन काय येणार आहे मायनस साइन. सो -1 × M21 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, ती -23 आलेली आहे. सो इथं व्हॅल्यू काय मिळते बघा 23.
त्याच पद्धतीनं C22 ची व्हॅल्यू काय मिळते बघा, -1^2 + 2 इंटू M22. -1^2 + 2 दॅट इज -1^4. -1^4 याचा अर्थ -1 इव्हन नंबर आहे, याचा अर्थ प्लस साइन मिळणार आहे आपल्याला. सो 1^4 इंटू काय मिळते बघा इथं M22. M22 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला -11. सो दिस इम्प्लाइज C22 इज इक्वल टू -11. अगदी त्याच पद्धतीनं C23 इज इक्वल टू -1^2 + 3 इंटू M23 इज इक्वल टू -1^5 आहे, ऑड पॉवर आहे म्हणजे मायनस साइन येणार आहे इथं, इंटू M23 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण, ती आलेली आहे 19. सो दिस इम्प्लाइज C23 इज इक्वल टू -19. C31 त्याच पद्धतीनं आपण लिहू शकतो. C31 इज इक्वल टू काय मिळते बघा, C31 इज इक्वल टू -1^3 + 1 इंटू M31 इज इक्वल टू -1 इव्हन पॉवर आहे त्यामुळे प्लस साइन येते, -1^4 इंटू M31. M31 ची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आलेली आहे -5. सो दिस इज इक्वल टू C31 इज इक्वल टू -5. त्याच पद्धतीनं C32 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, -1^3 + 2 इंटू M32 इज इक्वल टू -1^5 आहे, ऑड पॉवर आहे म्हणजे -1^5 आहे, ऑड पॉवर आहे म्हणजे साइन काय असणार आहे, मायनस साइन, इंटू M32 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आलेली आहे पुन्हा -5. सो दिस इज इक्वल्स टू C32 इज इक्वल टू -1 इंटू -5 दॅट इज +5. अगेन C33 इज इक्वल टू -1^3 + 3 into M33 is equal to -1^3 + 3 that is -1/6. -1/6 is even number, so -1 power is even number, so -1 even number is plus, so 1/6 into M33. The value of M33 is +5. So we get value of C33 is equals to +5. ओके, आपल्याला 9 एलिमेंटचे मायनर आणि 9 एलिमेंटचे कोफॅक्टर सांगितलेले होते. आपण इथं 9 एलिमेंटचे कोफॅक्टर या पद्धतीने फाइंड आउट केले आणि त्याच पद्धतीने आपण 9 एलिमेंटचे मायनर सुद्धा याच पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, फक्त फॉर्म्युला यूज केला आणि कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. ओके, समजलं इथंपर्यंतचा पार्ट. याच पद्धतीने आपल्याला आता जे आपण मायनर कोफॅक्टर केले याच पद्धतीने आपल्याला डिटर्मिनंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्यानंतर डिटर्मिनंटचा यूज आपल्याला कोणकोणत्या फील्डमध्ये करता येतो म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट, ते आपल्याला पार्ट पुढे बघायचा आहे. इथंपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला का बघा. ओके, सो अगदी याच पद्धतीनं जसं मी आता तुम्हाला डिटर्मिनंट एक्सप्लेन केलेला आहे त्याच पद्धतीनं बाकीचा सगळा मॅथमॅटिक्स आपल्याला मी तुम्हाला या पद्धतीनं शिकवणार आहे. ओके, सो 11वीला एकदम स्लो बट स्टडी प्रोसिजर वापरून आपण मॅथ्स शिकणार आहे. सो इथपर्यंतचा जो पार्ट तुम्ही केलेला आहे आता मायनर आणि कोफॅक्टर किंवा एखादं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3, त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची म्हणजेच त्याचं एक्सपान्शन काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं, त्याच पद्धतीनं डिटर्मिनंटचे साइन्स जे आहेत ते साइन आपण कसे ओळखायचे की इथं प्लस साइन आहे मायनस साइन आहे, ते तुम्हाला CET आणि JEE साठी खूप महत्त्वाचं आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये थोडंसं MCQ आपल्याला मिळतील. ओके, आणि तुमची जी काही रिव्हिजन असणार आहे, जो काही क्लासवर्क असणार आहे तो मी इथंच क्लासमध्ये करून घेणार आहे. शिकवलेला पार्ट 1 तास लेक्चर चालणार आहे आपलं, ठीक आहे, 1 तास लेक्चर. त्याच्यानंतर तुम्ही अर्धा तास इथंच बसून जे काय मॅथमॅटिक्स आपण डे टू डे आज जे केलेलं आहे मॅथमॅटिक्स ते त्याच दिवशी त्याचा क्लासवर्क जे काय असणार आहे ते तिथंच करून आपण त्याच जे काही पॉईंट्स आहेत त्याच्या सगळ्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं क्लिअर करणार आहे. आणि मी तुम्हाला त्याचे जे काही होमवर्क्स आहेत ते होमवर्क्स सुद्धा देणार आहे. प्रत्येक लेक्चरचे आपण होमवर्क सुद्धा इथं मिळणार आहेत तुम्हाला. ओके, सो जे काही लेक्चर्स होणार आहेत आठवड्याभरामध्ये, त्या आठवड्याभराचे जितके लेक्चर्स होतील आपले त्या लेक्चर्सवरती एव्हरी वीक प्रत्येक आठवड्यामध्ये आपण त्याच्यावरती टेस्ट घेणार आहे. ओके,
सो टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला जे काय आठवड्याभरात शिकलेला आहात त्याचं मूल्यमापन करता येईल, बरोबर आहे, इव्हॅल्युएशन करता येईल, म्हणजे आपण कुठे मागे पडलोय किंवा आपल्याला अजून काय केल्यानंतर थोडा हा टॉपिक किंवा हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं क्लिअर करता येईल, हे सगळं तुम्हाला इथं मी सांगणार आहे. ओके, त्याच पद्धतीनं आपण जे मॅथमॅटिक्स शिकणार आहे त्या मॅथमॅटिक्स बरोबर इथं जे काही मी शिकवणार आहे त्याच्याबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे तुम्हाला 12वी नंतर पुढं इंटरव्ह्यू किंवा 12वी नंतर जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेस झाल्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे आहेत त्याच्याशी रिलेटेड जे तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं जे काय लागणार आहे ते सगळं इथं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, म्हणजे इथं फक्त आपल्याला मॅथमॅटिक्स मिळणार नाही आहे, इथं आपल्याला त्याच्याबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सुद्धा क्लासेस मिळतील तुम्हाला. ओके, समजलं इथंपर्यंतचा पार्ट. सो तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुमच्याही मित्रांना सांगा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना सांगून इथं लवकरात लवकर जॉईन व्हा. ओके, समजलं. सो इथंपर्यंतचा जो काही पार्ट आहे तो पुन्हा एकदा रिकॉल करा. याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण मॅथमॅटिक्स, पूर्ण फिजिक्स, पूर्ण केमिस्ट्री मिळणार आहे. ओके, थँक्यू. सो फ्रेंड्स, आताच आपण बघितलं की मॅथमॅटिक्स कशा पद्धतीने शिकता येतं त्याचे मी तुम्हाला काही डेमो लेक्चर्स दिलेले होते. ओके, डेमो लेक्चर्समध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण इथं लोकल लँग्वेजचा वापर करून आपल्याला जे काही मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री शिकायचं आहे ते अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने शिकता येतं. ओके, आता सीईटीला आपल्याला स्कोअर करायचं आहे, जेईला स्कोअर करायचं आहे आपल्याला. मग स्कोअर करण्यासाठी 11वी-12वीचं मॅथमॅटिक्स अवघड आहे असं नाही. 11वी-12वीचं मॅथमॅटिक्स जे काही तुम्ही इथं शिकणार आहात ते अवघड तेव्हाच आहे जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही ते हा खरंच अवघड आहे. ओके, अवघड काय आहे? मग आपले विचार अवघड आहेत मित्रांनो. ओके, म्हणजे आपल्याला इथं तुम्हाला इथं काय काय मिळणार आहे तर इथं तुम्हाला जेई साठी, सीईटी साठी, जेई ॲडव्हान्स साठी जे काही तुम्हाला मटेरियल लागणार आहे ते मटेरियल प्लस प्रत्येक कन्सेप्ट ज्या काय आहेत त्या कन्सेप्ट आम्ही इथं तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने देणार आहोत. ओके, सो त्याच्यासाठी आता मॅथमॅटिक्सचा तुम्हाला सीईटीचा अभ्यास करायचा आहे म्हटल्यानंतर थोडा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला लागतं. थोडं लॉजिक चांगलं डेव्हलप करून तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने कशी डिफाईन करता येईल ते बघावं लागतं. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला तिथं शॉर्ट ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे. अगदी याच सगळ्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला आपल्या इथं मिळणार आहेत. ओके, सो सगळ्या याच शॉर्ट ट्रिकचा वापर करून तुम्हाला सीईटीला, जेईला, नीटला आपल्याला चांगला स्कोअर करता येईल. ओके, सो जो तुम्ही आता डेमो लेक्चरचा व्हिडिओ बघितलेला होता तो डेमो लेक्चरचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि त्यांनाही सांगा आपल्याला मॅथमॅटिक्स खूप सहज आणि सोप्या आणि साध्या पद्धतीनं जे एकदम सोपं आहे त्या पद्धतीनं आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये इथं मिळणार आहे. ओके, सो इथंपर्यंतचा जो काय तुम्ही आता डेमो लेक्चर्स बघितलेले होते ते सगळे डेमो लेक्चर्स तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा आणि त्यांनाही सांगा. ओके, सो जो तुम्ही इथं मॅथमॅटिक्स करणार आहे त्या मॅथमॅटिक्सची अजिबात काळजी करू नका. त्याच्यासाठी तुम्हाला आउट ऑफ आउट कसे मार्क मिळवता येतील याचं काम माझं आहे. मी तुम्हाला त्याच्यामध्ये खूप हेल्प करणार आहे. तुम्हाला इथं मॅथमॅटिक्ससाठी 100 पैकी 100, त्याच पद्धतीनं सीईटीसाठी तुम्हाला 100 पैकी सीईटीचा पेपर असतो. जो सीईटी तुम्ही देणार आहात त्या सीईटीमध्ये 100 मार्काचं मॅथ्स, 50 मार्क फिजिक्स, 50 मार्क केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्समध्ये जितका चांगला स्कोअर करता येईल तेवढा चांगला स्कोअर करून तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन मिळवता येईल. ओके, किंवा वेगवेगळ्या कोर्सेससाठी. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सनाही सांगा आणि जो काही डेमो लेक्चर्स बघितलेला आहे तो पुन्हा एकदा बघा आणि आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा. सो आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सगळं जे काही शिक्षण मिळणार आहे ते एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने मिळणार आहे. ओके, थँक्यू.